घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी जी आहे ती मधुभाऊंसाठी चहा घेऊन येते आणि ती त्यांना देते आणि म्हणते की मला सांगा की चहा कसा झालेला आहे. तर ते म्हणतात की फक्कडच झालेला असणार. तर ती म्हणते न पिता कसं काय म्हणत आहात. तर ते म्हणतात की तुझी आत्तापर्यंतची इतक्या वर्षांची चव मी कशी काय विसरेन आणि मला माहिती आहे की तुझ्या हातचा चहा हा हमेशाच चांगला बनतो. त्यानंतर जानकी म्हणते की मला तुमच्याकडनं एक वचन हवं आहे आणि मला काहीतरी विचारायचं आहे. ते म्हणतात की तुला जे विचारायचं आहे ते तू विचार, पण मी तुला वचन नाही देणार. त्यावरती ती विचारते की माझे आईवडील कोण आहेत आणि त्यांनी मला असं का सोडलं, याच्याबद्दल मी खूप विचार करते आणि मला तुमच्याकडनं या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की मी नेमकी कोण आहे. इकडे जे आहे रणदिवे यांच्या घरामध्ये सकाळी सुमित्रा आई नानासाहेबांसाठी चहा घेऊन येतात आणि नानासाहेब त्यांना टॉन्ट मारतात आणि म्हणतात की ही एकच गोष्ट आहे जी मला न मागता मिळते, नाहीतर मला बाकीच्या गोष्टींसाठी सारखं प्रश्न विचारावे लागतात आणि मला त्यांची उत्तरं भेटत नाहीत. यानंतर ते म्हणतात की मुलं झाल्यापासनं जे आहे तू सगळ्या कामांमध्ये व्यस्त होऊन गेलीस आणि आपली जे कामं आहेत ते आपण फक्त चहाच्याच वेळेस सोबत बसलेले असतो. आणि ते म्हणतात की आपली मुलं काय करतील आणि त्यांच्या आयुष्यात कोण मुली येतील हे आपल्यालाही माहिती नाही. यावरती सुमित्रा आई म्हणतात की आपली मुलं ही खूप गुणी आहेत आणि त्यांच्यासाठी ज्या आहेत त्या चांगल्याच मुली भेटतील आणि ते डिपार्टमेंट माझं आहे आणि ऋषिकेशसाठी पण मी एक चांगली मुलगी घेऊन येईन आणि ते माझी जिम्मेदारी असेल. इकडे जो सौमित्र आहे तो लपत छपत बाहेर येतो अवंतिकाला भेटायला आणि अवंतिका जी आहे ती त्याला म्हणते की तुला काय वाटलं की मी खरंच डायरेक्टली घरात येईल का. मी ॲक्च्युली एका कामासाठी आले होते आणि तुला असं का वाटलं की मी घरामध्ये येऊन तुझ्या भांडफोड करेल वगैरे. सौमित्र उत्सुक होतो आणि म्हणतो की तू नेमकं काय बोलायला आली आहेस आणि तिला बाजूला घेऊन म्हणतो की माझी आई जी आहे ती जुन्या विचारांची आहे, त्यामुळे तिने जर आपल्याला सोबत बघितलं तर ती वेगळा अर्थ घेईन. त्यानंतर अवंतिका म्हणते की मी तुला फक्त हे पुस्तक द्यायला आले होते आणि तू वेगळा अर्थ म्हणजे नेमका काय घेत आहेस. आणि यामध्ये जे आहे बाबांनी सगळी जी महत्त्वाची प्रश्न आहेत त्यांना टिक मार्क केलेले आहेत. इकडे जानकीला मधुभाऊ प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळत असतात आणि ते म्हणतात की खरं सांगायचं तर इतक्या वर्षापासून मी सगळ्याच मुलांच्या आईवडिलांबद्दलचा शोध घेत आहे, परंतु तुझ्या आईवडिलांबद्दल मला अजूनही काहीच इन्फॉर्मेशन भेटली नाही. ती ज्यावेळी मला भेटेल त्यावेळेस मी तुला सांगेन याची मी तुला प्रॉमिस करतो आणि ती इन्फॉर्मेशन तुझ्यापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी माझी असेल. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आपल्या पुढच्या अभ्यासावरती लक्ष दे. तुझा हा फायनल इयर आहे आणि त्यासाठी तू मुळशीमध्ये जात आहेस आणि त्यासाठीची जे सगळे इंतजाम आहे ती केलेला आहे. तर तुला त्यांच्यामध्ये आपलंच एक माणूस बनून तिथे राहायचं आहे आणि त्यांच्यासोबत मिळून मिसळून अभ्यास करून मोठं नाव करायचं आहे. त्यानंतर ती म्हणते की आता तुम्ही या चिमणीने मला धक्का दिलेला आहे तर मला पंखामध्ये बळ येऊन उडू द्या आणि मी याचा गैरफायदा नाही घेणार आणि तुमचं नाव मोठं करेल याची जिम्मेदारी माझी. इकडे अवंतिका जी आहे ती सौमित्रला चिडवत असते आणि म्हणते की तुला काय वाटत होतं की मी नेमकं इकडे कशासाठी आलेली आहे. सौमित्रही थोडासा गोंधळून जातो आणि म्हणतो की मला वाटलं की तू बोलायला आलेली आहेस आणि तुझा हा विषयामध्ये जे आहे ते अवंतिका म्हणते की या विषयामध्ये तू कच्चा आहेस, त्यामुळे बाबांनी तुला थोडं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सारंग ऐकतो आणि सौमित्रला चिडवायला लावतो आणि म्हणतो मला माहीतच नव्हतं की तू या विषयामध्ये कच्चा आहेस आणि ती मुलगी कोण होती. तेवढ्यातच सुमित्रा आई तिथे येतात आणि त्यांना बोलायला लागतात की नेमकं काय झालेलं आहे. सौमित्र म्हणतो की काहीही नाही, बट सारंग सांगायला तयार असतो की नेमकं काय झालेलं आहे आणि कोण आलं होतं आणि यांच्यामध्ये काय गप्पा झाल्या. परंतु सौमित्र जो आहे तो सारंगला अडवत असतो आणि त्याला हे सगळं सांगण्यापासून थांबवत असतो, पण सारंग खूपच उत्सुक असतो आणि थांबायलाच तयार नसतो. तर सुमित्रा आई म्हणतात की अरे तुम्हा दोघांना भूक लागली नाही का, तर तुम्ही घरात चला आणि जेवण करून घ्या. यावरती सारंग चिडवत म्हणतो की हा एका विषयामध्ये कच्चा आहे तर त्यासाठी त्याचा मित्र आला होता त्याला पुस्तक द्यायला
आणि सौमित्रही हे लपवण्यासाठी खोटं नाटक करतो आणि म्हणतो की माझा मित्र आला होता. इकडे सुमित्राईंना भेटायला पंडितजी येणार असतात, जी ऋषिकेश आहे त्याची कुंडली बघण्यासाठी. कारण त्याच्या लग्नासाठीचं जे आहे त्यांना योग पाहायचे असतात आणि त्यावरती जे पंडित आहेत ते सांगतात की तुझ्या मुलाच्या जी कुंडली आहे त्यामध्ये खूप मोठी एक अडचण आहे आणि ती त्याला खूप जास्त त्रास देऊ शकते. आणि हे ऐकून सुमित्राईला टेन्शन येतं. इकडे ऋषिकेश आणि सारंग बाईकवरनं भटकंती करत असतात आणि जेव्हा ते भटकंती करत असतात त्यांच्या गाडीच्या समोर जे आहे ती सयाजीरावांची गाडी येते. तो छोटा रस्ता असल्यामुळे त्यातनं एकच गाडी जाण्याची शक्यता असते आणि दोघीही अडून तिथे थांबतात की मी माझी गाडी मागे नाही घेणार. सयाजीरावही तयार नसतात आणि इकडनं ऋषिकेश पण जो आहे तो खूपच हेकेखोर दाखवलेला आहे आणि स्वाभिमानी दाखवलेला आहे. तो सयाजीरावांच्या धमक्यांना न घाबरता त्यांना म्हणतो की इथून मी मागे नाही जाणार, मागे कोणी जाईल तर फक्त तुम्ही जाणार. सयाजीराव मोठी धमकी दाखवत असतात आणि म्हणतात की जाऊन तुझ्या बापाला विचार की मी कोण आहे ते. यावरती सारंग त्यांना उत्तर देत म्हणतो की तुम्हीही जाऊन लहान पोरालाही जरी विचारलं तरी सांगेल की ऋषिकेश कोण आहे, त्यामुळे मोठ्या मोठ्या गप्पा करणं बंद करा. यावरती ऋषिकेश चिडतो आणि सयाजीरावांना उत्तर देतो आणि म्हणतो की तुम्हाला खूप माज आहे ना आपल्या याचा, तर आता मी माझी गाडी बाजूला काढणार नाही तर तुम्हालाच इथून गाडी मागे घ्यावी लागेल. त्या गाडीतनं गुंड खाली येतात आणि ऋषिकेशला धमकवायला लागतात. पण ऋषिकेश म्हणतो की तुमच्यामध्ये एवढी हिंमत आहे का की मला धमकवाल आणि इथून निघून जाल. जर तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर आपण एक खेळ खेळूयात. मी हा रुमाल इथे खाली टाकतो आणि जर तुम्हीच्यामधल्या एकानेही हा रुमाल उचलला तर मी माझी गाडी मागे घेईन. पण जर तुम्ही तो रुमाल उचलू नाही शकलात आणि मी तो रुमाल उचलला तर मात्र तुम्हाला गाडी मागे घ्यावे लागेल. यावरती सयाजीराव हसतात आणि म्हणतात का की माझ्याकडे एवढे गुंड आहेत तर ते आरामात तो रुमाल उचलतील. आणि अशा प्रकारे खेळ चालू होतो. ऋषिकेश जो आहे तो रुमाल खाली टाकतो आणि त्यांचं जे आहे ती जुगलबंदी चालू होते. ते गुंड येऊन एक एक अशा प्रकारे तो रुमाल उचलण्याचा प्रयत्न करतात. पण ऋषिकेश मोठ्या हुशारीने त्या गुंडांसोबत लढाई करत असतो. भरपूर सारे गुंड आल्यानंतरही ऋषिकेशच्या ताकदीच्या समोर ती गुंड जी आहे ती कमीच पडतात आणि तो सगळ्यांचा जो आहे तो धोबीपछाड करतो. ते सगळे गुंड खाली पडलेले बघून सयाजी काकांना काय करायचं कळत नाही आणि तेही गाडीतनं खाली उतरतात आणि ऋषिकेश आणि सारंगच्या समोर येतात. पण ऋषिकेश जो आहे तो त्यांना उरून पुरतो. इकडे पंडितजी सांगतात की यासाठी तुला शास्त्री बुवा जे पंडित आहेत त्यांना भेटायला हवं, कारण ते जे सांगतात ते कधीच खोटं होत नाही आणि ते हमेशाच कामाला येतं. त्यामुळे त्या पंडितांकडे तुमचं जाणं खूप गरजेचं आहे. आणि सुमित्राईंनाही त्या पंडित जे म्हणतात ते पटतं आणि ते सांगतात की ऋषिकेशच्या लग्नातला जो पण अडथळा आहे तो तेच दूर करू शकतात, त्यामुळे तिकडं जाणं गरजेचं आहे. आणि यावरती इकडे जानकी तयार होत असते आणि त्याच वेळी सायली येते आणि म्हणते की तू खूप छान दिसत आहेत आणि तुला कोणाची नजर लागायला नको म्हणून जो काजळ आहे त्याचा एक ठिपका लावते. इकडे जानकीचा एक सिक्रेट लवर जो मकरंद आहे तो जानकीवरती नजर ठेवून असतो आणि तिचा फोटो काढत असतो. बघूयात पुढे काय होणार. धन्यवाद.